नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील। हे पहा, तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्यामागचा किंवा तुमच्याशी संवाद साधण्याचा उद्देश हा आहे की ग्रुप सीच्या ज्या 2025च्या ज्या जागा आहेत ना, तर त्यामध्ये वाढ होऊ शकते। तर बघा, आता फक्त 800 प्लस ज्या जागा आहेत ना, 898 त्या वाढण्याची शक्यता आहे। परंतु कधी, तर तुम्ही कलेक्टिव्हली एफर्ट केले तर। अदरवाईज बघा, हे माहितीचा तुम्हाला RTI सगळीकडे पोहोचलेला असेल, तरी पण हे ह्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला की बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की ह्याच्यामध्ये जागा वाढण्याची शक्यता कशी आहेत। बघा, तर हा RTIचा आकडा सांगतो की 898 जागा ह्या रिक्त आहेत। तर हे याच्यामध्ये सांगा, ही पदे मंजूर आहेत, हे लक्षात ठेवा। ही पदे मंजूर आहेत, फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, आपल्याला तुम्हाला सगळ्यांना मिळून ही पदं फक्त गट क ग्रुप सी 2025साठी पाठवायची आहेत। सगळ्यात साधं सिंपल लॉजिक आहे बघा। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्यावेळेस आता ते AMVIच्या जागा आहेत ना, AMVIचं काम झालेलं आहे बघा। AMVIच्या ज्या जागा आहेत 400 प्लस ह्या गेलेल्या, त्या ॲड होतील। ह्याचा स्पेसिफिक वर्ग असतो, त्याला त्याचा फायदा होणार आहे, हे लक्षात ठेवायचं। परंतु ग्रुप सी आहे ना, आता सध्या जी 800 प्लस 900 प्लस ते तुम्हाला वाटतं ना 1500पर्यंत किंवा 2000पर्यंत जागा जाव्यात सगळ्या, तर त्यासाठी कलेक्टिव्हली एफर्ट करणं गरजेचं आहे। सगळ्या विभागांकडून फेब्रुवारीपर्यंत मागणीपत्र सगळ्यांची फायनल बिंदू नामावली करण्याचं दिलेलं आहे। तर त्याची जर हे बघितली, तीव्रता बघती कामाची आणि गेलेल्या इन्स्ट्रक्शन जर बघितल्या तुम्ही, तर सर्वांनी एक कलेक्टिव्हली एफर्ट केले तर तुम्हाला पाहिजे असलेल्या एकत्रित जागा ह्या 2000पर्यंत आकडा जाऊ शकतो। आता तुम्ही म्हणाल, हे आकडा कसा जाऊ शकतो? तर प्रत्येक विभाग आहेत ना, आता उद्योग निरीक्षक आहे, तांत्रिक सहाय्यक आहे, ग्रुप सी आहे, ह्या ज्या पदं आहेत ना, ती सगळी जी पदं एकत्र जाण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। तुम्ही सगळ्यांनी RTI टाका, ज्यांचे म्हणजे BPL आहेत ना, विले पॉवर्टी लाईन, त्यांना तर फ्री आहे, त्यांनी RTI टाकून बाकीची माहिती काढण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर। अदरवाईज हे सगळे आमच्यासारखे लोक करतच असतात। तुम्हाला काय वाटेल तर कमेंट करा, परंतु हे तुम्हाला काय सांगतो, तर अभ्यासाला जोश यावा म्हणून सांगतो आहे। त्यामुळे अभ्यासात गाफील राहू नका। तुमच्याकडे जेवढे 2-3 महिने आहेत ना, तर ह्याच्यामध्ये त्याचा पूर्ण उपयोग करा आणि पोस्ट नक्की करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये।